नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे पीठ व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया। पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे आपल्याला वाटाणे घ्यायचे आहे। वाटाणे इथे आपल्याला ताजे आणि फ्रेश वापरायचे आहे। वाटाणे शिजवलेले नाहीये, कच्चेच वाटाणे इथे घेतलेले आहे। यामध्ये 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घातल्या आणि 3 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले। 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालायची। पाण्याचा अजिबात वापर न करता या पद्धतीचं अगदी बारीक असे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा हिंग घातला, 1 चमचा जिरं घातलं आणि 1 चमचा बडीशोप घालायची। बडीशोप आणि जिरं 1 ते 2 सेकंद चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेली वाटाण्यांची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। ही पेस्ट 1 ते 2 मिनिटं चांगली तेलावरती आपल्याला परतून घ्यायची आहे। वाटाण्याची पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला यात घालायचा आहे। आता हा पदार्थ चटपटीत आणि गोड आंबट चवीचा तयार होण्यासाठी 1 चमचा यात साखर घालायची आणि 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 वाटी गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। मंडळी, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आता या मिश्रणावरती झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। पिठामध्ये आधीच आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे एक्स्ट्रा यामध्ये मीठ घालायचं नाही। पीठ छान आपल्याला अगदी पटापटा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याचा असा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। मस्तसा घट्टसर इथे हा गोळा आपला तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी पाणी वापरलेलं आहे, तर हे जे प्रमाण आहे पाण्याचं ते अगदी परफेक्ट आहे। मिश्रण हलकं थंड झाल्यावरती छान 2 ते 3 मिनिटं मळून घेतले। आता याच्या आपल्याला कचोऱ्या तयार करायच्या आहे। साधारण लिंबाच्या साईज एवढा गोळा घ्यायचा, याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर याला टिक्कीसारखं असं प्रेस करून घ्यायचं आणि याच्या छोट्या छोट्या छान आपल्याला या पद्धतीने कचोऱ्या या तयार करून घ्यायच्या आहे। आता कचोऱ्या फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि कचोऱ्या मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने फ्राय करून घ्यायच्या आहे। कचोऱ्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती कचोऱ्या उलटून घ्यायच्या आणि दुसऱ्या साइडने देखील यांना फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी या कचोऱ्या दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे। बघू शकता कचोऱ्या मस्त टम्म देखील फुगलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या क्रिस्पी आणि खुसखुशीत कचोऱ्या तयार झाल्या। याच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या या फ्राय करून घेतलेल्या आहे। अशा कचोऱ्या चवीला अगदी अप्रतिम लागतात। अगदी छान अशा चटपटीत गोड आंबट तिखट चवीच्या तयार होतात आणि लहान मुलांना तर फार जास्त आवडतील इतक्या चविष्ट लागतात। या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा। गूळ पाण्यामध्ये छान विरघळलेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, नंतर वापरायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी हे पीठ घेतलेलं आहे। आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला पाव वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा बडीशेपची पावडर घालायची आहे। पाव चमचा आपल्याला सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता या पिठाला मोहन देण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे मी हे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे तूप आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। असे या पिठामध्ये मोहन घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो।
आता हे तूप फार गरम आहे, त्यामुळे आपल्याला चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे तूप पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि याची अशा पद्धतीची मूठ तयार करून बघायची आहे. अशी पिठाची मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट झालं आहे. आता हे गुळाचं पाणी आपल्याला थोडं थोडं या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आज आपण गुळाच्या खुसखुशीत कापण्या बनवणार आहोत. तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला हे जे पीठ आहे तर ते छान घट्ट मळून घ्यायचं आहे. जर आपण हे पीठ सैल मळलं तर कापण्या आतून मऊ राहतात आणि त्या छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे हे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं. इथे मी हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आपण गुळ आणि जे पाणी घेतलं होतं ते प्रमाण अगदी परफेक्ट यामध्ये झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ खूप कडक होतं. 5 मिनिटं झालेले आहे आणि इथे मी हे पीठ रेस्ट करून घेतलेलं आहे. आता पिठाचे आपल्याला मोठे मोठे 3 गोळे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. आता आपण याला लाटून घेऊयात. त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला आहे. आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. आपण नेहमीप्रमाणे जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे. अशी खसखस घातल्यामुळे कापण्यांना चव खूप छान येते आणि कापण्या दिसायलाही छान दिसतात. आता पुन्हा थोडंसं लाटण्याने यावरती लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून जी खसखस आहे तर ती पूर्ण चपातीला चिटकून बसेल. दुसऱ्या साईडने देखील आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. इथे मी चपातीच्या दोघी साईडने छान खसखस लावून घेतलेली आहे. इथे आपली ही चपाती तयार झालेली आहे. तुम्ही याची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. अशी आपण चपाती तयार करून घेतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती ठेवायची आहे. आता लगेच आपण या कापण्या कट करून घेऊयात. इथे मी डायमंड शेपमध्ये कापण्या कट करून घेणार आहे. तुम्ही चौकोनी शेपमध्ये सुद्धा यांना कट करून घेऊ शकता. अशा या कापण्या डायमंड शेपमध्ये कट करून घेतल्यामुळे काजू कतली सारख्या दिसतात आणि दिसायला छान दिसतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतल्या. कापण्या कट करून झाल्या आहे. आता मी तुम्हाला यातील एक कापणी दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी ही कापणी तयार झाली आहे. आता या कापण्या आपल्याला अशा पद्धतीने प्लेटवरती काढून घ्यायची आहे आणि लगेच याला तळायला घ्यायचं आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या कापण्या आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे. कापण्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती कापण्या पलटी करून घ्यायच्या आणि दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. इथे मी या कापण्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतल्या. आता आपण यांना काढून घेऊया. इथे मी या कापण्या थोड्याशा हलक्या रंगावरती काढून घेत आहे, कारण कापण्या अशा तेलामधून काढल्यानंतर सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते. इथे मी या सर्व कापण्या फ्राय करून घेतलेल्या आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कापण्यांची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच असते. त्यामुळे तुम्ही बघू शकतात कापण्यांना रंग थोडासा डार्क आलेला आहे. या कापण्या चवीला तर अगदी छान लागतात. मस्त छान क्रिस्पी आणि खुसखुशीत अशा या कापण्या तयार झालेल्या आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा उकळून घेतलेला बटाटा घेतला आणि त्याची साल काढून घेतली. बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया. अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. अगदी चिमूटभर हिंग घालायचा आहे. हिंगाचा टेस्ट यामध्ये खूप छान लागतो. यामध्ये मी अर्धा चमचा पिझ्झा मसाला घातला आहे. जर नसेल तर नाही घातला तरी चालेल. आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर यामध्ये घातली. अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलं. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे. इथे आज आपण एकदम चटपटीत पदार्थ बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालत आहे. तुम्ही ते मैदा पण वापरू शकता, पण गव्हाच्या पिठामुळे हा पदार्थ चवीला जास्त छान लागतो. यामध्ये पाव चमचा ओवा घातला आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 2 मोठे चमचे यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे.
आणि चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हा पदार्थ छान खुसखुशीत तयार व्हावा त्यासाठी यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। आता हाताने हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जसं पुरीला पीठ मळून घेतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अगदी घट्ट असं इथे मी हे पीठ मळून घेतलं। जर पीठ असं घट्ट मळलेलं असेल तरच हा पदार्थ अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो। आता हा जो पिठाचा गोळा आहे तर याचा आपल्याला एक मोठ्या साईजचा अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे। आता याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। इथे आपण पीठ घट्ट मळून घेतलं आहे त्यामुळे पिठाची गरज पडतच नाही। जशी आपली रेग्युलर चपाती असते तशाच पद्धतीने त्याच थिकनेसचं याला लाटून घ्यायचं आहे। इथे मी याला लाटून घेतलेलं आहे। आता आपण जी बटाट्याची तयार करून घेतलेली स्टफिंग होती तर ती यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे। ही स्टफिंग मी चमच्यानेच लावून घेत आहे। हवं तर तुम्ही हाताने सुद्धा हिला पसरवून घेऊ शकता। हा पदार्थ आपण खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि चटपटीत बनवत आहोत त्यामुळे हा पदार्थ लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। इथे मी बटाट्याची स्टफिंग छान या चपातीला लावून घेतली। आता या चपातीचा आपल्याला अगदी घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। आता हा रोल आपल्याला 2 पार्ट्समध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। हे बघा इथे मी ही वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही वडी अगदी भाकर वडी सारखी दिसत आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेऊयात। हे बघा इथे मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हा पदार्थ जास्त कुरकुरीत तयार होण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, चिमूटभर हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आणि अशीच आपल्याला अगदी पातळसर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता या ज्या तयार करून घेतलेल्या वड्या आहेत तर त्या आपल्याला या पेस्टमधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। या वड्या अशा पद्धतीने या पेस्टमध्ये बुडवायच्या आणि आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता या वड्या आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आहे। वड्या एका साईडने फ्राय झाल्या की वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। या वड्या चवीला एवढ्या भन्नाट लागतात। या वड्यांमध्ये तुम्हाला कचोरी, समोसा या दोघांची टेस्ट मिळणार आहे त्यामुळे अगदीच चविष्ट तयार होता। इथे मी या वड्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला अगदी भाकरवडी सारख्या या वड्या दिसतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। जर मुलांना टिफिन मध्ये भाजी पोळी न्यायची नसेल त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। चवीला अगदी छान लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। पदार्थ तयार करण्यासाठी 2 ग्लास मी कढईमध्ये पाणी घालून घेतलं। यामध्ये 1 छोटा लिंबाचा आपल्याला तुकडा घालून घ्यायचा आहे ज्यामुळे आपली जी कढई असते तर ती खराब होत नाही। आता या पाण्याला छान उकळ आल्यानंतर यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करून घ्यायच्या आहे। इथे मी 1 वाटी फ्लॉवर यामध्ये घालत आहे, 1 वाटी वाटाणे घालायचे आहे, पाव वाटी गाजर घालायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे। आता या भाज्या आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायच्या आहे। यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला वाफेवरती अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायच्या आहे। इथे मी या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहे। आता आपण या भाज्या चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान मऊ अशा या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाज्या आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। आता या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहे। हे बघा अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या सर्व भाज्या व्यवस्थित छान बारीक मॅश करून घ्यायच्या आहे। आता याला मी छान मॅश करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला यात बेसन पीठ घालायचं आहे। हा पदार्थ अगदी छान चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे,
पाव चमचा आमचूर पावडर घालायची, पाव चमचा हळदी पावडर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालायचे, 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर ऐवजी तुम्ही ते पालक किंवा मेथी सुद्धा वापरू शकता। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यात पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये सुरुवातीला याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करून घेतो तशाच थिकनेसचं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचंय। आता हे पीठ आपलं तयार झालं, यापासून आपल्याला पराठा तयार करून घ्यायचाय। ज्या साईजचा तुम्हाला पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता हा तयार करून घेतलेला उंडा आपल्याला गव्हाच्या पिठामधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथे आज आपण पावभाजी पराठा तयार करणार आहोत। हा पराठा तर इतका चविष्ट तयार होतो, लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, एवढा मस्त लागतो। आता हा पराठा मी छान लाटून घेतलाय। आता आपण याला भाजून घेऊया, त्यासाठी तवा छान गरम करून घेतलाय। आता हा पराठा तव्यावरती घालायचा आहे। पराठ्याची एक साइड थोडीशी भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने यावरती तूप घालायचंय आणि पराठ्याला छान लावून घ्यायचंय। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। एक साइड छान भाजून झाली पराठ्याची, याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा दोघी बाजूंनी हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा। इथे मी हा पराठा छान दोघी साइडने छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला हा पावभाजी पराठा। चवीला एवढा चविष्ट तयार होतो। जर तुम्ही एकदा बनवला तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही हा पराठा बनवाल, इतका मस्त बनतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5 तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे। तुम्ही ते जाड रवा सुद्धा वापरू शकता। आता पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात, पाव चमचा गरम मसाला घालूया, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर तयार करून घेतलेला आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। तुम्ही बघून घ्या, याची थिकनेस अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी इथे मी वापरलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचे काप घालायचे आहे, 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालायच्या, 3 हिरवी मिरची घालायची, तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात, 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी छान चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 वाटी कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायची आहे। इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे, पण ही चटणी आणखी चविष्ट तयार होण्यासाठी हिला आपण तडका देऊन घेऊया। त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं, तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आणि ही फोडणी छान 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घेतली। गरम गरम फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि चटणी मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली ओल्या नारळाची चटपटीत अशी ही चटणी, चवीला अगदी छान लागते।
अशी ही खोबऱ्याची चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत आणि डोस्यासोबत खूप छान लागते। आता इथे आपली चटणी तयार झाली आणि इथे आपलं जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता यापासून आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला, याला तेल लावून घ्यायचं आहे। आता डोस्याचं 2 पडी बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। हा डोसा आपल्याला एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि डोस्याच्या कळा देखील आपल्याला अशा पद्धतीने उलथण्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। बघू शकते छान अशी एका साइडने या डोस्याला जाडी पडलेली आहे। आता डोस्याची दुसरी साइड देखील आपण भाजून घेऊया। इथे मी हा डोसा दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तयार झाला इथे आपल्या चवीला अगदी भन्नाट लागणारा हा गव्हाच्या पिठाचा डोसा। चवीला अगदी छान लागतो आणि मस्त असा जाडेदार तयार होतो। हे डोसे दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी अप्रतिम लागतात। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढे चविष्ट हे डोसे तयार होतात आणि मस्त असे जाळेदार, मऊ आणि स्पंजी असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6, ही पाववाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतली। आता या डाळवरील पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि डाळमधील 2 टेबलस्पून डाळ अशा पद्धतीने सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढून घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 2 हिरवी मिरची, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाण्याचा वापर जराही न करता आपल्याला जाडसर अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता एका परातीमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचं आहे। यामध्ये वाटून घेतलेली ही मुगाची डाळ आता घालूया आणि बाजूला सेपरेट काढून घेतलेली ही डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। अशी ही डाळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची। आता सगळ्यात शेवटी 2 चमचे साजूक तूप घालायचे। असं साजूक तूप घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे। यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे। जसे आपण चपातीचं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। असं पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं यावरती तूप घालायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता इथे आपण मुगाचा पराठा तयार करणार आहोत। ज्या साईजचा पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा उंडा आपल्याला पिठामधून बुडवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असे याला लाटून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आणि याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने असे याला फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा याला पिठामधून बुडवून घ्यायचं आणि याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी गोलाकार पराठा लाटून घेणार आहे। इथे तुम्ही त्रिकोणी पराठा सुद्धा लाटून घेऊ शकता। आता इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। आता इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती हा पराठा घालायचा आहे। पराठ्याची एक साइड छान भाजून झाल्यानंतर पराठा पलटी करून घेऊया। यावरती आता तूप घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही साइडने आपल्याला तूप घालून हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण तुपामुळे या पराठ्याची चव खूप छान लागते। इथे मी दोन्ही साइडने छान तूप लावून हा पराठा मस्त भाजून घेतलेला आहे। हे बघा इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हा पराठा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि जर प्रवासामध्ये पराठा नेत असाल तर 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। असा हा मुगाचा पराठा अतिशय पौष्टिक तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतो। प्रकार क्रमांक 7, आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे। यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेली मेथी घालायची। आता ही मेथीची भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान या तुपावरती परतून घ्यायची आहे। हे बघा इथे मी ही मेथीची भाजी छान परतून घेतली आहे। आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात।
आता लगेच एका परातीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचे, 1 चमचा बेसन पीठ घालायचे, 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे, पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा तीळ घालायची आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे दुधावरची साय घालूयात। अशी ही दुधावरची साय घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता ही तुपावरती परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने मळून घ्यायचं। आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि आता हा गोळा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावूयात आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात। आता पुन्हा आपण याला पिठामधून बुडवून घेऊयात। आता याचा आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेऊयात। इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। आता यावरती पराठा घालूयात। पराठ्याची एक साईड छान भाजून झाली की पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं तेल लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। तुपामुळे या पराठ्याला चव खूप छान येते। असं दोघी साईडने तूप लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तर तयार झाला इथे आपला हा चटपटीत असा मेथीचा पराठा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।